नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आज आपण सप्तशती व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे सोप्या पद्धतीमध्ये ते पाहूया. सप्तशती पाठ केल्यावर मग तुम्ही तो एक पाठ करा, नाहीतर 5 करा किंवा 7 करा, 11 करा, 14 करा, कितीही पाठ केले तरीसुद्धा आपल्याला व्रताचं उद्यापन करावं लागतं. आता उद्यापन करताना काय करायचं तर आपल्याला होम करणं जरुरी असतं. होम हवन करणं खरंच जरुरी असतं. म्हणजे होम घरातल्या घरातच करायचा, छोटा केला तरी चालेल. देवीची 108 नावं बोलून त्यात आहुती दिली तरी चालेल. आता होमाचं साहित्य आपल्याला देवाचं सामान मिळतं त्या दुकानात मिळून जाईल. जर तुम्हाला होम करायला काही कारणाने जमत नसेल तर तुम्ही काय करा, जवळच्या मंदिरात जिथं होम हवन चालतं तिथे जाऊन तुम्ही पाया पडून आलात तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो घरात केलात तर जास्त चांगलं आहे. आज आपल्याला कुलदेवतेला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यानंतर 21 पुरणाचे दिवे करून त्याची आपल्याला देवीला आरती करायची आहे. आता 21 पुरणाचे दिवे करणे जर शक्य नसेल तर एका ताटामध्ये पुरण घ्यायचं आहे, ते जाडसर थापायचं आहे व त्यात बोटाने 21 होल करायचे आहेत. त्यात एक एक तुपात भिजवलेली फुलवाट ठेवायची आणि मग त्यांनी आपल्याला देवीची आरती करायची आहे. एका सवासणीला आपल्याला देवी समजून जेवायला बोलवायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला सप्तशती व्रताचं उद्यापन करायचं आहे. सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.